तर भारताला आजपर्यंत महाराष्ट्राने पंतप्रधान दिलेलं नाही, तसं UPSC मध्ये नंबर 1 कोणी झालेला नाही. UPचं पंतप्रधान झाले 8 आणि कितीतरी वेळ नंबर 1 पण ऑल इंडिया झालाय. बरोबर. मग भारताला निदान पंतप्रधान जाऊ दे, बघू आपण पुढे काय होईल. निदान UPSC नंबर 1 तर आपलं झाला पाहिजे. पोस्ट काढायची आपल्याला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पोस्ट काढायची म्हणजे तिन्ही काढायचे, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. त्यामुळे तिन्हीचा इंटिग्रेटेड अभ्यास करावा लागेल. नुसती पूर्वकडून उपयोग नाही, कारण पुढच्या टप्प्यात नाही पास झालं तर पूर्वकडून उपयोग नाही. बरोबर. उलट पूर्वच काढता नाही तर पुढच्या अभ्यासाचा उपयोगच काय. तर UPSCत आपण बघितलं तर टॉपर जे असतात त्या प्रत्येकाचा ऑप्शनल विषय हा वेगळा आहे. बरोबर. याचा अर्थ काय, त्या विषयांनी ते टॉपर नाही झालेत, त्यांच्या अभ्यासाने तो विषय वरती आलाय. आता सगळ्यांचा विषय एकच असतं ना. आवाका जो आहे अभ्यासाचा तो बदलावा लागेल, कारण आता नवीन विषय अनेक आलेले आहेत आणि एकंदरीत मार्क आता गुणांचं प्रमाणही वाढलंय. आधीची एक्झाम छोट्या गुणांची होती, बरोबर. आता 2000हून जास्त गुणांची परीक्षा झालेली आहे आणि त्यामुळे मग त्यानुसार सगळ्याच गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की MPSCने 2023 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जो की UPSCच्या धर्तीवरती लागू केला. विद्यार्थ्यांची मागणी झाली आणि तो 2025 पर्यंत एक्सटेंड करण्यात आला. 2025 उजाडलं आणि विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा मागणी होऊ लागली की नाही, हा पॅटर्न एक्सटेंड केला पाहिजे. परंतु आता MPSCने जाहिरात काढून या सगळ्या गोष्टींना पूर्णविराम दिला आहे. त्याच्यामुळे MPSCची परीक्षा पद्धती ही UPSC प्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने होणार हे आता फिक्स झालेलं आहे, कारण जाहिरातच आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की 2023ला ज्यावेळेस हा पॅटर्न आला त्यावेळेस विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता आणि त्यावेळेस आपण वास्तव कट्ट्यावरती नक्की हा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न कसा असणार आहे आणि विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजेत यासाठी एक गेस्ट बोलवले होते आणि तेच गेस्ट आज देखील आपण 2025ला ज्यावेळेस हे डिक्लेअर झालं की डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न येणार आणि परीक्षा त्याच पद्धतीने होणार, UPSC प्रमाणे होणार. त्याच्यामुळे आता विद्यार्थ्यांना एक योग्य दिशा मिळण्यासाठी, कारण ॲक्सेप्ट तर करावंच लागणार आहे कारण जाहिरात आलेली आहे, आणि त्या विद्यार्थ्यांना एक दिशा मिळण्यासाठी आज आपल्यासोबत लोकायन IAS अकॅडमीचे संचालक मान्य श्री भूषण देशमुख सर आहेत. सर, आपलं वास्तव कट्ट्यावरती खूप खूप स्वागत. सरांविषयी आणखी सांगायचं झालं तर सरांचा UPSCसाठी अध्यापनाचा 20 वर्षाचा अनुभव आहे आणि सरांची भारतीय अर्थव्यवस्था, शासन, त्याच्यानंतर भारताची कला आणि संस्कृती अशी MPSC आणि UPSCसाठी अनेक पुस्तकं त्यांची मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि ते विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. सर, आपलं पुन्हा एकदा वास्तव कट्ट्यावरती स्वागत. खरं तर तुमचा 20 वर्षाचा अनुभव आणि आता विद्यार्थ्यांच्या समोरचा जो पेच आहे की आम्हाला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये यायचं आहे, बरोबर, कारण आमच्या विद्यार्थ्यांनी कधी UPSCची तयारी केलेली नाहीये असं गृहीत धरूयात आपण, बरोबर. नवीन विद्यार्थी आहेत आणि त्यांना आता या नव्या पॅटर्नला सामोरं जायचंय आणि अपेक्षा करतो की आज तुमच्याकडून त्यांना एक योग्य दिशा मिळेल. सो मला पहिल्यांदा तुम्हाला एक गोष्ट विचारावं वाटते की हे जे बदल झालेत की 2 वर्ष विद्यार्थी मागणी करत होते, अजूनही विद्यार्थी नाराज आहेत, हे बदल ऍक्सेप्ट करणं हे अशक्य आहे का? हा थोडासा आपल्या मानसिकतेचा प्रश्न आहे की आपण जर नीट विचार केला तर हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. ते थोडं लेट झालं उलट, कारण बाकीच्या भारतातल्या सगळ्या परीक्षा या डिस्क्रिप्टिव्हच आहेत, फक्त महाराष्ट्रामध्ये हे ऑब्जेक्टिव्ह होतं. बरं, ते उलटा प्रश्न विचारतात की ऑब्जेक्टिव्ह का होतं, त्याचं काय कारण होतं. असं कुठलीच कमिटी नव्हती, कोणी सांगितलं नव्हतं, परस्पर लावून टाकलं होतं. त्यामुळे योग्य मार्गावर शेवटी देर आहे पर दुरुस्त आहे. आता यापुढे जर UPSC ऑब्जेक्टिव्ह झाली तरी MPSCने डिस्क्रिप्टिव्ह राहावं. ओके, हे तसं मुलांनी आंदोलन करायला हवं, म्हणजे तेवढं गरजेचं आहे. तेवढं गरजेचं आहे, तेवढं गरजेचं आहे. बरं, की स्पर्धेत मागे का राहायचं आपण. अगदी बरोबर, आपल्याला काही कमी आहे असंच आहे. बरोबर. बरं, आता जुनी जी काही MPSCचा जो काही जुना पॅटर्न होता आणि आत्ताचा UPSCचा पॅटर्न, म्हणजे UPSCच्या पॅटर्न प्रमाणेच MPSC आता ते फॉलो करणार आहे. तोच सिलेबस ॲज इट इज दिलेला आहे. हो, थोडाफार बदल असेल महाराष्ट्राचा वगैरे, पण मग नक्की हा पॅटर्न कसा असणार आहे, काय असणार आहे सिलेबस. आता हा जो पॅटर्न आहे तो प्रामुख्याने याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये मोठा बदल आहे. लेखी मुख्य परीक्षा आहे आणि 27 तासांमध्ये 27,000 शब्द आपल्याला लिहायचे येतं. तर भरपूर लेखन आहे जे पूर्वीच्या पॅटर्नमध्ये नव्हतं जवळजवळ, बरोबर. आणि त्यामुळे मग आता अगदी अक्षरापासून ते मुद्देसूद मांडणी किंवा वेळेचं भान या सगळ्या गोष्टींचं महत्त्व वाढणार आहे. त्याशिवाय हे पेपर लिहिणं, तपासून घेणं, त्याच्यावर पुन्हा प्रक्रिया करून नव्याने पुन्हा लिहून दाखवणं, ही जी एक विशिष्ट कल्पना आहे ती आता करावी लागेल. आणि त्यामुळे थोडंसं आता अभ्यासाची पद्धती बदलावं लागेल, अभ्यासाचं टाइमटेबल बदलावं लागेल, आवाका जो आहे अभ्यासाचा तो बदलावा लागेल, कारण आता नवीन विषय अनेक आलेले आहेत आणि एकंदरीत मार्क आता गुणांचं प्रमाणही वाढलंय. आधीची एक्झाम छोट्या गुणांची होती, बरोबर, आता 2000हून जास्त गुणांची परीक्षा झालेली आहे आणि त्यामुळे मग त्यानुसार सगळ्याच गोष्टींमध्ये बदल करावा लागेल. अच्छा, आता याच्यामध्ये सर पॅटर्न बदललाय,
आता पूर्व परीक्षा तुम्ही म्हणता पूर्व परीक्षेचा पॅटर्न सेम असणार आहे, पण मग हा अभ्यासक्रम कसा असणार आहे मुख्य परीक्षेचा? मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये आता काय केलं त्यांनी की युपीएससी प्रमाणे जनरल स्टडीज 1, 2, 3 आणि 4 की ज्यात आपले नेहमीचे विषय आहेत की ज्याच्यामध्ये भूगोल आहे, इतिहास आहे किंवा मग विज्ञान हा विषय आहे, समाज म्हणून आहे, आधुनिक भारत आहे, जगाचा इतिहास सुद्धा त्यांनी इन्क्लूड केलेला त्याच्यामध्ये आहेच आणि तशा नैतिकतेचा एक अख्खा पेपर आहे. हे आधीचे जे विषय सांगितले हे एमपीएससीला पण होते? हो, हे एमपीएससीला होते. काही विषय जसं आता समजा भारतीय समाज स्पेसिफिकली नव्हता, तो HRD मध्ये होता, फक्त ते डिस्क्रिप्टिव्ह होते. आता सॉरी पहिले ऑब्जेक्टिव्ह होते, आता डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सारा एक 50% अभ्यासक्रम तोच आहे. ओके, त्यात काही फार फरक पडलेला फक्त जगाचा इतिहास वगैरे आधी नव्हतं, ते आता इन्क्लूड झालंय. ओके, आणखी काय नवीन आलंय त्याच्यात? नवीन मध्ये निबंध जे आहेत ते पूर्वी होते ते भाषिक पेपरमध्ये होते, आता सेपरेटली निबंधाचा मोठा पेपर आहे आणि 250 गुणांचे निबंध आहेत. मग 250 म्हणजे मोठा चंक आहे आता, आणि हे निबंध आता बरोबरचे नसून आता डिटेलमध्ये लिहावं लागणार आहेत. तो एक मोठा गुण आहे. किंवा आता मुलाखत सुद्धा जास्त मार्कांची असणार आहे. 250 असा एक नवीन पॅटर्न जरा मोठा दमदार आहे की टेस्ट मॅच एक प्रकारे, की आधी 2020 होती, आता टेस्ट मॅचचं टेम्परामेंट आवश्यक आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. आता जे काही नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तर मार्गदर्शन गरजेचं आहेच, बरोबर, परंतु त्यासोबतच काही जुने विद्यार्थी की ज्यांनी राज्यसेवेच्या काही मेन्स दिलेल्या आहेत, बरोबर, 2-3 वर्षापासून अभ्यास करतायत, बरोबर आहे, आणि मध्येच हा पॅटर्न आता लागू झालाय. हो, कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी फेस करायचे याला? त्यांना उलट फायदा आहे, कारण बराचसा अभ्यास तोच आहे, उलट त्यांची चांगली पकड असते फेसच्या फॅक्ट्सवर. त्या प्रिलिम काढण्याचा जास्त जरा फायदा त्यांना होऊ शकेलच. किंवा अशी अरीच मुलं आहेत एमपीएससीची की जी युपीएससीची प्रिलिम सुद्धा सहज काढतात, त्यांची मेनशी तयारी नसल्यामुळे ते होत नाही ती गोष्ट वेगळी, पण ते अगदी युपीएससी काढून दाखवतात, इतकी त्यांची तयारी असते. त्या आपोआपच त्यांना मग फायदा तर आहेच, मेन्स पर्यंत असेही पोहोचतीलच. त्यामुळे असं जर असेल तर मग चांगल्या प्रकारे नीट अभ्यास केला सगळ्या पॅटर्नचा समजून घेतलं तर एमपीएससी होईल, आणि पुढे इच्छा असेल तर युपीएससी देता येईल. किंवा ते करावं म्हणूनच हा पॅटर्न तसा आणलाय, सरकारने स्पष्टच केलेलं आहे. काल मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात तेच सांगितलं. एक्झॅक्टली. मग तशी महत्वाचं, जसं भारताला आजपर्यंत महाराष्ट्राने पंतप्रधान दिलेलं नाही, तसं युपीएससी मध्ये नंबर 1 कोणी झालेला नाही. युपीचं पंतप्रधान झाले 8 आणि कितीतरी वेळ नंबर 1 पण ऑल इंडिया झालाय. बरोबर. मग भारताला पंतप्रधान जाऊ दे, बघू आपण पुढे काय होईल. निदान युपीएससी नंबर 1 तर आपला झाला पाहिजे. बरोबर. त्या दृष्टीने आता खरं तर पहिलं पाऊल टाकतोय आपण, आणि तसं मुलांनी बघितलं पाहिजे, तशी महत्वाकांक्षा ठेवली पाहिजे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आहे की मीडियम, कुठलं मीडियम असलं पाहिजे. कोण म्हणतं आम्हाला इंग्लिश जमत नाही, बरोबर, आजपर्यंत आम्ही इंग्लिशमध्ये पेपर दिलेले नाहीत, बरोबर आहे. काय म्हणतात आम्हाला मराठीमध्ये जमत नाही, बरोबर. की मीडियम कुठले कुठले मीडियम असतात, आणि आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी कुठलं मीडियम निवडलं पाहिजे? 2 मीडियम आपल्याकडे, आता मराठी आणि इंग्रजी. पूर्वी उलट काय होतं की मराठी भाषा ही कंपल्सरी होती 100 गुणांची, त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या मुलांना एमपीएससी जवळजवळ बंद होती असं म्हणत. आता उघडली, आता दोघांनाही समान संधी आहे, आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थाने चॉईस आहे की ज्यांना मराठी चांगलं जमतं, 10वी पर्यंत साधारण त्यांचं मराठी शिक्षण झालंय, ज्याला 10वी पर्यंत सेमी किंवा इंग्लिश मिडियममध्ये झालंय त्यांना साधारणतः इंग्लिश मीडियम चांगलं जमू शकेल. आणि दोघांनाही आता समान संधी आहे, आणि दोन्हीमध्ये संदर्भ साहित्य आता उपलब्ध झालेलं आहे. इंग्लिशमध्ये तर पूर्वीपासून होतंच की आताही आहेच, आणि आता मराठीमध्ये भरपूर उपलब्ध झालेलं आहे. त्यामुळे माध्यमाची निवड जी आहे ती एक प्रकारे सुविधा आहे, फॅसिलिटी, की तुम्हाला कोणत्या माध्यमामध्ये लिहिण्यामध्ये गती आहे, वाचन लवकर होतं, आकलन चांगलं होतं, हे नीट समजून घेऊन त्यानुसार घेतलं तर बरं होईल. पर्यायी विषय जो आहे वैकल्पिक, तो मात्र तुम्हाला इंग्रजीमध्ये, समजा तुम्ही मराठीत जरी ही लिहिलं जीएस, तरी जो वैकल्पिक विषय तो इंग्लिशमध्ये लिहिता येऊ शकतो. त्यात तुम्ही एकाच वेळी 2 माध्यमही ठेवू शकता त्या अर्थाने. ओके. की सामान्य अध्ययन निबंधासाठी एक माध्यम आणि वैकल्पिक विषयासाठी दुसरं माध्यम. अच्छा, म्हणजे दोन्ही माध्यमांमध्ये परीक्षा तुम्ही देऊ शकता? हो, वैकल्पिक विषय. ओके. वैकल्पिक विषय तुम्हाला इंग्रजीमध्ये पण देता येऊ शकतो. ओके. पण आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये भीती याचीच होती की लेखन हा केंद्रबिंदू झाला या परीक्षेत. बरोबर आहे, आणि त्याचीच सगळ्यात मोठी भीती आहे. बरोबर. काय सांगता? लेखन आता केंद्रबिंदू आहे, आणि खूप महत्वाचं आहे. मसुदा लिहिता येणं चांगला, ड्राफ्टिंग करता येणं खूप मोठं कौशल्य मानलं जातं. त्यातून माणसाचं व्यक्तिमत्वही दिसून येतं. बरोबर. एक ओळ सुद्धा अर्थपूर्ण राहायची तर खूप विचारच्या मागे लागतो, आणि त्यामुळे ह्या परीक्षेमध्ये एक फायदा काय होणार आहे की आपोआपच त्यामुळे आपण जे काही आहोत ते नीट दिसणारच आहे लिखाणामध्ये. जर आपल्यात काही दम नसेलच, सबस्टन्स नसेल, तर तो लगेच प्रवर्धित होईल. त्या मार्कांमध्येही फरक पडतो मुलांच्या. हे सगळं लक्षात घेऊन मग थोडक्यात जास्त गुण मिळणं शक्य असतं इतरांपेक्षा, चांगलं लेखन करून, प्रभावीरित्या आपली अभिव्यक्ती करून. आणि त्यामुळे लेखनाकडे लक्ष द्यायची गरज आहे, कारण शेवटी आपण कसे दिसतो, गोरे आहोत का काळे आहोत का कसे आहोत, ते काही त्यांना कळलं नाहीये. आपण जे काही लिहिणार आहोत ते वाचूनच ते आपल्याबद्दलचं मत बनवणार आहेत. असं जर असेल तर मग लिहिताना अगदी म्हणजे अक्षरापासून ते सुरुवात, मध्य, शेवट, ते अगदी काय लिहिलं, प्रश्नामध्ये विचारलं काय आहे, समीक्षा करा म्हटलं आहे का, वर्णन करा म्हटलं आहे का, टीकात्मक समीक्षा करा असं म्हटलंय,
ते बघावं लागेल आणि त्यानुसार बरोबर उत्तराची मळणी करावी लागते. ही सगळी कौशल्य आहेत, स्किल्स. ही काही फार कठीण कौशल्य नाही आहेत. जसं आपण सायकल शिकतो तसा प्रकार आहे, पण सायकल पण शिकावीच लागते. डायरेक्ट सायकलवर बसून पडू आपण मग हे कौशल्य कसे शिकायचे? नाही, याच्यासाठी सराव आणि थोडंसं लक्ष द्यावं लागेल की हे सगळं काय आहे. काही वेळेला लिहिल्यावर कळतं की आपली दिशा चुकली आहे. त्यांनी विचारलं एकामुळे वेगळंच काहीतरी लिहून आलोय. असं 2-3 वेळा चुकलं की मग माझं बरोबर लक्षात येतं की नाही हे असं आहे आणि असंच लिहायचं आहे बरोबर. पण हे चुकलंय हे कसं कळणार? त्यासाठी मात्र तुम्हाला तपासून घ्यावं लागणार. ती प्रक्रिया मात्र अनिवार्य आहे की तपासून घेणं, चर्चा करणं, परत लिहून काढणं, ही प्रक्रियेतनं जावं लागणार. परत पुढचा प्रश्न, तपासून कोणाकडून घ्यायचं? तुम्ही द्या ना. तपासता शिक्षक, जसं युपीएससी शिक्षक तयारच आहेत आपले. जसं आपल्याकडे डॉरचा कार्यक्रम असतो, डेली आन्सर रायटिंग. आपण मुलांकडनं फ्री आपण हे करतो, एक्सरसाइज, प्रश्न तुम्ही घेतात. हो. ओके. आणि तपासून देतो. अच्छा. किंवा टेस्ट सिरीज असतात, त्यामुळे तो काही इश्यू नाहीये. आता ऑनलाईन याच्यामुळे पण ऑनलाईन पाठवली मुलांना, पीडीएफ पाठवल्या तरी आपण ऑनलाईन तपासून टॅबवरनं देतो. त्यामुळे पुन्हा शहरात आलं पाहिजे असंही काही लॉजिक नाहीये. ऑनलाईन जरी पाठवलं तरी तपासून मिळतं. बरं, आता आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलतोय, पण एखादा नवीन कॅन्डिडेट आहे की ज्याला सुरुवात करायची, बरोबर, त्याला डिस्क्रिप्टिव्ह किंवा ऑब्जेक्टिव्ह याचा फरक पडत नाही आता, बरोबर, कारण तो एमपीएससी मध्येच नवीन येतोय, बरोबर. तर त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? पहिले प्रथम अभ्यासक्रमाची ओळख. मग अभ्यासक्रम अगदी बारकाईने बघितला पाहिजे, पूर्व परीक्षेचा आणि मुख्य परीक्षेचा. आणि बारकाईने म्हणजे अगदी स्वल्पविराम अल्पविराम सगळ्यांबरोबर बघितलं पाहिजे. का तर त्याचं खूप महत्व आहे, प्रत्येक ओळीचं महत्व आहे की जेव्हा आयोग अभ्यासक्रम देतो त्या ते विषय करून देतो आणि ते बरोबर त्यांचे प्रश्न त्या आयोगाच्या अभ्यासक्रमाच्या चौकटीतच टाकतात. मग ती चौकट समजून नाही घेतली तर आपण चौकटीबाहेरच फिरत राहिलो तर खूप जास्त वेळ किंवा वर्ष त्यात देऊन जातात. आणि त्यामुळे अभ्यासक्रमाने समजून घेणं. पुढचा टप्पा म्हणजे PYQ, पास्ट इयर क्वेश्चन्स. मग गेल्या 10 वर्षांचे युपीएससीचे आणि 6 ते 11 या काळामध्ये एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होती, बरोबर, त्या काळातले एमपीएससीचे पेपर ते नीट बघितले की त्यातनं आपल्याला थोडा अंदाज येईल की कशा प्रकारचे प्रश्न ते विचारतात. मग अशा प्रकारे अभ्यासक्रम आणि PYQ आपलं जीपीएस आहे. जसं आपण घराबाहेर निघताना आधी जीपीएस लावून निघतो तसं हे समोर ठेवल्याशिवाय अभ्यासच करायचा नाही. म्हणजे बरोबर आपण चौकटीत राहणार आणि चौकटी बाहेर जाणार नाही. आणि त्यामुळे खूप सारा वेळ वाचतो आपला. की एखादं आर्टिकल जरी वाचायचं पेपरमधलं तर ते पेपरमध्ये आर्टिकल वाचताना ते आपल्या अभ्यासक्रमात येतं का आणि कुठल्या भागात येतं हे आपल्या डोक्यात क्लिअर नसेल तर आपण तो आर्टिकलसाठी जी काय 10 मिनिटं घातली ती वाया गेली असं समजा. म्हणजे बरोबर, तसं 10-10 मिनिटं महत्वाची आहेत, प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आणि त्यामुळे ही चौकट जितकी चांगली क्लिअर असेल तितकं चांगलं. बरोबर. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला सिलेबस माहिती असणं खूप गरजेचं आहे. नाहीये, कारण ते आर्टिकल कुठल्या टप्प्यात बसवायचंय हे जर तुम्हाला सिलेबस माहित नसेल तर कळणारच नाही. बरोबर. आणि या टप्प्यात बरीच मुलं फसतात. ते काय करतात की अभ्यास डायरेक्टली सुरू करतात. कोणी सांगतं हे वाच ते वाच, बरंच काय काय वाचतात, पण त्याला अभ्यासक्रमाची नीट ओळख नसते. त्यामुळे अभ्यासक्रम अगदी बारकाईने माहिती असला पाहिजे निश्चित. बरोबर. आता मुलांमध्ये संभ्रम असतो, कारण तुम्हाला माहिती गाईड भरपूर आहेत, मार्गदर्शक भरपूर आहेत या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये. कोणी सांगतं आधी पूर्व परीक्षा अभ्यास करा, बरोबर. कोणी म्हणतं आधी मेन्सचा अभ्यास करा, बरोबर. आधी लिखाणाची प्रॅक्टिस करा, बरोबर. लॉजिक दोघांचे पण पडतात, बरोबर. कोण म्हणतं तुम्ही प्रिलियम जर पास नाही झाला तर मुख्यचा काय करणार अभ्यास, बरोबर. आणि कोणी म्हणतं की तुम्ही पूर्व जर पास झाले तर मधल्या 4-5 महिन्यामध्ये तुमच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास होणार का? बरोबर. तुमचा 20 वर्षाचा अनुभव, तुम्ही सांगा आता काय केलं पाहिजे. दोन्ही बरोबर आहे की पोस्ट काढायची आपल्याला, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पोस्ट काढायची म्हणजे तिन्ही काढायचे, पूर्व, मुख्य आणि मुलाखत. त्यामुळे तिन्हीचा इंटिग्रेटेड अभ्यास करावा लागेल. नुसती पूर्वकडून उपयोग नाही, कारण पुढच्या टप्प्यात नाही पास झालं तर पूर्वकडून उपयोग नाही, बरोबर. उलट पूर्वच काढता नाही तर पुढच्या अभ्यासाचा उपयोगच काय. त्यामुळे मग साधारणतः आपण असं लॉजिक ठेवतो की सप्टेंबरमध्ये आता आपली पूर्व परीक्षा आहे, तर साधारणतः 4 महिने आधी पूर्णपणे पूर्वकडे शिफ्ट करायला हरकत नाही. मग 6 महिन्यापैकी पहिले 2 महिने आता आपल्याला मुख्य परीक्षेचा अभ्यास करता येईल आणि त्याच्या पुढचे 4 महिने जे आहे ते पूर्णपणे पूर्व परीक्षेला दिले तर उत्तम. ओके. पण जेव्हा आपण पूर्णपणे पूर्व परीक्षा म्हणतो आहोत तेव्हा सुद्धा पूर्व आणि मुख्यमध्ये काही कॉमन विषय आहेतच. जसं आधुनिक भारत कॉमन आहे, अगदी प्राचीन मध्ययुगीन भारताच्या मधल्या बऱ्याच गोष्टी कॉमन आहेत, कला संस्कृती कॉमन आहे, अर्थशास्त्र कॉमन आहे, राज्य व्यवस्था हा विषय कॉमन आहे. म्हणजे जे कॉमन विषय आहेत ते असे फिल्मच्या काळात सुद्धा मेनच्या दृष्टीने केले तरी काही हरकत नाही. पण साधारणतः 2 महिने आता पूर्णपणे मुख्य परीक्षा आणि पुढचे 4 महिने पूर्व परीक्षा असं गणित ठेवलं तर उत्तम. अच्छा. आणि याच्यामध्ये एक संभ्रम असतो की वैकल्पिक विषय जे आहेत आता, हो, ऑप्शनल, कसे निवडायचे, कोणते निवडायचे, कुठला सब्जेक्ट स्कोरिंग आहे, बरोबर, याच्यावरती भरपूर चर्चा होताना पाहत असतो आणि सगळे कन्फ्युज असतात. ते आता कसं असतं की ते आखुडशिंगी बहुदुधी गाय निवडण्याचा प्रकार असतो. तर त्यामुळे मग ते आता ही ज्या वैकल्पिक विषय निवडायचे आहेत त्यासाठी बरेच क्रायटेरिया आहेत. थोडक्यात सांगायचे तर पहिला म्हणजे आपला पदवीचा विषय. पदवीमध्ये आपण 5 वर्ष घासले असतात, थोडंफार तरी आपल्याला माहिती असतं, अर्धा सिलेबस निदान येत असतो, बरोबर. तर तो एक निकष असू शकतो जर ते असेल विषय उपलब्ध आणि आपल्याला चांगला जमत असेल तर तो काय हरकत नाही, तो एक मुद्दा आहे.
ते नसेल तर पुढचा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा इंटरेस्ट, की त्या विषयात तुम्हाला इंटरेस्ट चांगला आहे की नाही. मग आता संधी आहे की अनेक जण इंजिनिअरिंग केलं असतं पण इंटरेस्ट भूगोलामध्ये असतो. मग आता आहे भूगोल आहे, तुम्ही घ्या करा, म्हणजे तो एक मुद्दा आहे. पण तोही निर्णायक आहे का, तो पण नाही. इतर काही गोष्टीही बघितल्या पाहिजेत. जसं त्या विषयाचा सामान्य अध्ययनामध्ये काही फायदा आहे का. काही विषयाचा सामान्य अध्ययनामध्ये फायदा, भूगोल समजा सामान्य अध्ययनामध्ये पण आहे, इतिहास पण आहे, अर्थशास्त्र पण आहे, राज्यशास्त्र व्यवस्थापन आहे. पण जर तुम्ही मराठी साहित्य घेतलात तर त्याचा सामान्य अध्ययनात तसा काही थेट फायदा नाहीये. मग आता हा एकमेव निकष नाहीये, म्हणजे घेतला नाही असं नाहीये, पण मग निदान हा एक मुद्दा बघणार का आहे की थोडेफार तरी मार्कांचं बेगमी होते, हा मुद्दा आहे. अजून कुठले मुद्दे आहेत तर त्या विषयाचं संदर्भ साहित्य उपलब्ध आहे का. कारण काही काही विषयांचं असतं, काही काही विषयांचं नसेल तर त्यात शोधण्यातच खूप वेळ जातो किंवा बनवण्यात वेळ जातो खूप. बरोबर, तेही बघावं लागतं. त्या विषयाचं गायडन्स मार्गदर्शन आहे का, कारण विशेषतः पेपर चेक करून घ्यावं लागतात, तर तेही बघावं लागतं. तो विषयाचा ट्रेंड कसा आहे मार्कांचा, बऱ्यापैकी मार्क पडतायत आधी की मुलांना पडतच नाही, हेही थोडं बघावं लागतं. असे विविध निकष बघून त्याच्यावर थोडं थोडं बसून तो एखादा विषय घेणं. आणि विशेष म्हणजे सगळ्यांना एकच विषय घेऊन चालणार नाही, प्रत्येकाचे निकष वेगळे असणार आणि त्याचं हे वेगळे असणार. तर युपीएससीत आपण बघितलं तर टॉपर जे असतात त्या प्रत्येकाचा ऑप्शनल विषय हा वेगळा आहे. बरोबर. याचा अर्थ काय, त्या विषयांनी ते टॉपर नाही झालेत, त्यांच्या अभ्यासाने तो विषय वरती आलाय. आता सगळ्यांचा विषय एकच असतं ना. बरोबर. तर त्यामुळे मी जे म्हटलं की स्कोरिंग कुठला आहे असा काही प्रकार नसतो. स्कोरिंग त्या विद्यार्थ्याचा याच्यावर आहे की तो विद्यार्थी तो स्कोरिंग काढतो. येस. त्यामुळे मग हा विषय घेताना निव्वळ टॉपरने घेतला होता किंवा बाकीचे सगळे घेतायत. येस येस येस. हाच प्रश्न मी विचारणार होतो की मुलं टॉपरला फॉलो करतात. बरोबर. की टॉपरने हा घेतला म्हणून मी घेतला. बरोबर. तर तुम्ही जे सुरुवातीला सांगितलं की आवड, बरोबर, तुमची आवड किंवा अभ्यास बरोबर तुमचा त्याच्यात असेल तरच अर्थ आहे, नाही तर टॉपरने घेतला म्हणून घेण्यात काही पॉईंट नाही. एक प्रिकॉशनची घेता येईल की सगळे ऑप्शनचे विषय एकच डोळ्याखाली घातले पाहिजेत. कारण बरं आपण ते घालतच नाही, डायरेक्टली विषय घेऊन टाकतो, मला हा घेत, तर असं नका करू. विषय दिलेत सगळे डोळ्याखाली घाला, काय फरक पडतो, किती वेळ लागतोय असा. त्यानंतर एक 4 ते 5 शॉर्टलिस्ट करता येईल किंवा हे जवळचे वाटतात की हे असं वाटतं की ठीक आहे म्हणजे, आणि मग त्या 4 ते 5 मधनं फिल्टर लावून एकापर्यंत येता येईल. तर अशा प्रकारे गेलं तर थोडा एखादा दिवस जाईल त्याच्यामध्ये अख्खा, पण काही हरकत नाही, ते वर्थ आहे. कारण पुढे 6 महिन्यांनी कोणत्या अचानक विचार करते अँथ्रोपॉलॉजी का नाही घेतला, त्यात इतकं चांगलं झालं, म्हटलं मला माहितीच नाही काय विषय असतो. मग झालं आपण गोंधळ की आपण घेतलेला बरं आहे की तो अँथ्रो बरं आहे. मग आता असं आहे की म्हणजे तुम्ही तो बघून ठेवला असेल आणि त्याच्याबद्दल काहीतरी माइंडसेट केला असेल तर तुम्ही सांगणार की नाही मी ते बघितलं त्यात या गोष्टी आहेत त्यावेळी मी तो घेतला नाही. अच्छा. मग तुम्ही ते स्थिर राहणार, तो वापरा स्थिर होणार मग. बरोबर. त्यामुळे ही एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. नक्कीच. तर याच्यासोबत आणखी एक भीती असते म्हणजे आहे विद्यार्थ्यांमध्ये एसे, जो निबंध आहे 250 मार्कचा. बरोबर आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना किंवा 10वी-12वीला असताना 10 मार्काचा निबंध लिहायला नाकी नऊ यायचे. बरोबर आहे. 250 मार्कचा निबंध लिहायचा आहे. बरोबर. कसा असणार आणि कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी सामोरं गेलं पाहिजे. 250 मार्कामध्ये 2 ते देतात, 4 सब्जेक्ट देतात, त्यापैकी एकावर लिहायचं 125 मार्काला. ओके. पुन्हा सेक्शन बी 4 विषय आणि एकावर लिहायचं 125 मार्काला. असं 2 निबंध लिहायचे 125 ला. 2च निबंध लिहायचे 125 मार्कचे. एक 125. अच्छा. असे 2 म्हणजे 250. ओके. मग आता हे 2 लिहायचे म्हणजे डिटेलमध्ये लागतात. बरोबर. आणि वैचारिक लिहायला लागतात. समजा आपण याच्यापूर्वी भाषिक याच्यामध्ये निबंध होताच, पण तो साधारणतः भाषिक अंगाने होता आणि साधारणतः 10वीच्या लेव्हलचा निबंध होता. आता असं नाही, हे आता वैचारिक प्रकरण आहे की शहाणपण सत्य जाणतं युपीएससीत निबंधाला होता. शहाणपण सत्य जाणतं हा विषय होता. हा विषय एवढ्या विषयावर 9 पानं लिहायचे समजा किंवा 10 पानं लिहायचे, तर त्याचा अर्थ तर कळायला पाहिजे. हा, मग आता ते इंटरेस्टिंग आहे. मग आता सत्याचे 1000 पैलू कुठले आणि शहाणपण काय आणि शिक्षित म्हणून शहाणा असतो का, हे सगळ्याच गोष्टीची चर्चा आहे ती बरोबर करावं लागेल. मग त्याला थोडं वाचनही करावं लागेल. रेग्युलरली दर आठवड्याला एक एसे लिहून बघावं लागेल आणि दर 15 दिवसांनी एक चांगलं पुस्तक वाचावं लागेल की ज्यातनं आपल्याला काही वैचारिक इनपुट मिळेल, एखाद्या चांगल्या चर्चा आपल्याला त्याच्यामधनं जसं की उदाहरण. आता समजा मंक हू सोल्ड हिज फेरारी म्हणून आहे, रॉबिन शार्मा, मराठीमध्ये पण आहे. अच्छा. किंवा मग साओ पावलोचं अल्केमिस्ट म्हणून आहे. यात खूप सुंदर चर्चा केल्यात एखाद्या गोष्टीच्या की वेळ म्हणजे काय, सत्य म्हणजे काय, शहाणपण म्हणजे काय. मग त्या सगळ्या चर्चा असं आपल्याला वापरता येऊ शकतात. मग असं थोडं वाचन आता थोडं करावं आपल्याला लागेल. बरोबर. आणि याच्यासोबतच आता लँग्वेज सब्जेक्ट आहेत, मराठी इंग्लिश, याची कशी तयारी करायची. आता हे भाषिक विषय आहेत ते पूर्वी पण होते तसेच आहेत, फक्त आता फरक असा आहे की पूर्वी ते स्कोरिंग होते, आता ते पासिंग आहेत. आता 25% त्यात गुण मिळाले. ओके. तर मग पास. त्या 25% पासिंगचा आता काहीतरी आहे. त्यामुळे त्याच्यात 3 तास जरी नीट बसून लिहिलं तरी पास होण्यासारखं आहे. त्यात काही फार वेगळं करावं लागलं असं मला तरी वाटत नाहीये. बरोबर. आता त्याच्यासोबत ते एक चांगलं झालं की आपण पाहतो की राज्यसेवेमध्ये ज्यावेळेस एमपीएससी मध्ये पेपर लिहिला जातो, बरोबर आहे, मराठी इंग्लिशचा, त्यावेळेस तिथं स्कोर होत नाही मुलांना आणि बऱ्यापैकी पोस्ट ठरतात. फरक पडतो. हा,
सो आता इकडे होणार नाही जर आता. क्वालिफाय असेल तर ते होणार नाही. बरोबर. तर आणखी एक भीती असते इथिक्सची. इथिक्स बरेच जणांचं चाललेलं असतं इथिक्सचा पेपर. बरोबर. खरं खूप अवघड असतं कसं काय ते एथिक्सचा पेपर? हा. नाही, उलट आहे. एथिक्सचा पेपर जो आहे ना त्याला लो लाईंग फ्रुट्स म्हणजे ते फळं काढणारे लोक खालती लगडलेली फळं आधी काढतात. त्यापैकी एथिक्सचा विषय आहे की तो आहे 250 मार्काचा, पण त्याचा जीव मात्र छोटा आहे. त्यात फार असं काही करंट पण नाहीये आणि त्यात काही विशिष्ट कल्पना आहेत की वेगवेगळ्या प्रकारे एथिकल थिअरीज आहेत, काही विचारवंत आणि त्यांचे विचार आहेत आणि काही व्याख्या असतात. सचोटी म्हणजे काय, प्रामाणिकपणा म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय. मग ते हे अगदी फिक्स असतं आणि त्याच्यावर साधारणतः सिमिलर प्रकारचे प्रश्न दरवर्षी येतात. त्या अर्धा सेक्शन तो असतो 250 पैकी 125 आणि 125 मार्कला केस स्टडीज असतात. ओके. मग त्यात तो खूपच इंटरेस्टिंग असतात. एकदम म्हणजे मजा येते की बाबा एखादा प्रसंग जाते की तुम्ही अधिकारी आहात, तिथे असं घडलं आहे आणि मग तुमची ऍक्शन काय असेल, तुम्ही त्याच्यावर काय कराल. मग हे खूप बरोबर ठरवलं लागतं की याच्यात सार्वजनिक हित गुंतलं आहे का खाजगी हित गुंतलं आहे. तुम्ही एक खाजगी व्यक्ती आहात की सरकारी अधिकारी आहात त्या केस स्टडीमध्ये, आणि त्यानुसार पूर्ण नैतिकतेचं हे लावून बरोबर निर्णय घ्यावा लागतो. कोण कोण स्टेक होल्डर आहेत त्यांची नावं लिहावं लागतात. कुठले कुठले पर्याय आपल्या पुढे आहेत, पर्याय अ, पर्याय ब, पर्याय क, आणि त्यातनं योग्य पर्यायापर्यंत पोहोचणं. हे जर बघितलं आपण तर हा विषय असा आहे की नीट केला तर 15 ते 20 दिवसाच्या पलीकडे लागू शकत नाही, पण स्कोरिंग मात्र खूप आहे. ओके. त्यामुळे जे पहिले 2 महिने आहेत आता मेन्स ते करायचे, त्यात वन ऑफ द फर्स्ट सब्जेक्ट टू डू इज एथिक्स. हा नीतिमत्ता विषय आधी केला तो उत्तम. ओके. हा गरजेचा का असतो? तो खूप गरजेचा आहे, कारण आजचं प्रशासन जे आहे त्यात काय होत आहे की बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं की तिथे चांगल्या वाईटचे निर्णय घ्यायचे असतील तर तसं नसून प्रशासन करणं म्हणजे चिखलात हात घालण्याचा प्रकार आहे. बरोबर. चिखलात हात घातला की तुमच्यावर चिखल उडणारच आहे. तसं आपले निर्णय जे घ्यायचे ते वाईट आणि अजून वाईट पैकी घ्यायचे असतात की कधी कधी चांगले आणि अजून चांगले मधले. म्हणजे नैतिक पेच असतात. प्रशासन करणं नैतिक पेचांचा प्रकार आहे. परत निर्णय न घेण्या ऑप्शन नसतो. निर्णय घ्यावा लागतो, निर्णय चुकू पण शकतो आणि त्याचं तुम्हाला ते फेसही करावं लागतं जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते. निर्णय न घेणारे अधिकाऱ्यांपेक्षा निर्णय घेणारे अधिकारी कधी चांगलं काम करतात. अगदी बरोबर. पण मग नैतिक पेच कसे सोडवायचे, त्याला कशा प्रकारे लावायचं विशिष्ट टेक्निक, हे जर एकदम मुलांना कळलं असेल तर त्यांच्या प्रशासकीय निर्णय प्रक्रिया वेगवान होईल. ते निर्णय घ्यायला घाबरणार नाहीत आणि त्याचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते फेसही करतील. असा याचा खरोखर फायदा आहे आणि त्या दृष्टीने हा खरोखर इंटरेस्टिंग विषय आहे असं म्हणता येईल. अगदी बरोबर. निश्चितच. सो सर, बऱ्यापैकी ज्यावेळेस स्वास्थ्य गटावरती अधिकारी येत असतात त्यावेळेस ते तुमचं नाव घेत असतात, तुमचं मार्गदर्शन घेतलेलं असतं किंवा तुमच्याकडे मॉक इंटरव्ह्यूला तरी तो विद्यार्थी आलेला असतो. आज आपण पाहतो की जो काही पॅटर्न बदलला त्याच्यामध्ये 275 मार्क म्हणजे युपीएससी प्रमाणे 275 मार्कचा इंटरव्ह्यू असणार आहे विद्यार्थ्यांचा. कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, कारण 275 मार्क म्हणजे मला वाटतं या परीक्षा पद्धतीमधला सगळ्यात मोठा टप्पा आहे. बरोबर. सो त्या टप्प्याला मग आता जसं की राज्यसेवेमध्ये किंवा पीएसआयचा इंटरव्ह्यू असतो, रिझल्ट आल्याच्या नंतर पाहू. इथे असंच करायचं की काय सांगाल, म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच इंटरव्ह्यूच्या तयारीमध्ये असलं पाहिजे? तसं नाही करता येणार, पण 275 मार्क आणि पर्सेंटेज टेस्ट आहे. साधारणतः अर्धा तास ते पाऊण तास पूर्वी मुलाखत चालणार. बरोबर. मग तुमचं पूर्ण उलटं बैठक होणार. तुम्ही जे काय आहात ते लहानपणापासून तुमची मूल्य व्यवस्था काय आहे, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या गोष्टीकडे कसा आहे, हे सगळे याच्यामध्ये आता पडायला लागणार. असं जर असेल तर आधीपासून तयार करावं लागेल. पर्सनॅलिटी एका दिवसात बनत नाही, ती टप्प्याटप्प्याने तयार करावं लागते. पैलू पाडावं लागतं स्वतःला, स्वतःच्या विचार पद्धतीला, आपल्या ऍक्शन रिॲक्शनला, आणि त्यामुळे मग आत्तापासून तयारी केली तो उत्तम. मग त्याच्यातला मुख्य मुद्दा असा की आपलं बोलण्याची पद्धत, आपली विचार मांडण्याची पद्धत, त्यातले एटिकेट्स, हे सगळे आत्तापासून धरता येतील. असं विचार केला पाहिजे की आपण अधिकारी होते, तसं समय बघायचं नाही, पण सरांनी कसं विचारतो त्याप्रती आपण अधिकारी शब्द कसा असतो की समोरचे किती चिडले असेल ती चिरत नाही. तो डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर ठेवून बोलतो. तो किती कठीण प्रसंग वाटला तरी त्यातलं बरोबर सोल्युशन असा काढतो की तो बिल झालं पाहिजे, बरोबर, सगळ्यांचा फायदा झाला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण एक दृष्टिकोन विकसित केला आणि त्याप्रमाणे आपण बाबूपणे ठेवली तर हळूहळू ती इंटरव्ह्यू तयारी होते आपली. आयोग त्यांचं काम करेलच. 30 ते 30 मिनिट्स टू 45 मिनिट्स ते ही, आणि चांगल्या 4-5 जणांचं पॅनल असेल अशी आता अपेक्षा. मग त्याच्यामध्ये अगदी व्यक्तिगत गोष्टींपासून चर्चा होईल आता, की तुम्हाला कुठला रंग आवडतो पासून तुम्हाला कधी राय येतो चर्चा होणार. बरोबर. त्यामुळे डिटेल तयार केली पाहिजे आणि आतापासून थोडी थोडी तयारी केली तो निश्चित पाहिजे. नक्कीच. ज्यावेळेस परीक्षा ही ऍक्सेप्ट केलेली आहे, परीक्षा होईल, पूर्व परीक्षा होईल, मुख्य परीक्षा होईल. ज्यावेळेस मुख्य परीक्षा होईल त्यावेळेस इंटरव्ह्यूवरती आपण एक सेपरेट पॉडकास्ट करूया. नक्कीच. भरपूर विद्यार्थी असतात, दिशहीन अभ्यास चालू असतो. दिवसभरात एकदा पुस्तक घेतलं की टॉप टू बॉटम ते जसं संपवतात तसं ते पुस्तक पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचण्याचा एक तडाखा असतो. कशा पद्धतीने शेड्यूल असलं पाहिजे? कारण आता प्रत्येकाचा अर्थात वेगळं असू शकतं. तुम्ही काय सांगाल की विद्यार्थी जर एखादा नवीन येतोय
जर दिशाहीन करण्यापेक्षा त्याने काय केलं पाहिजे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की काय म्हणतं की मुलं अभ्यास खूप करतात. अभ्यास करणं आणि पास होणं दोघांचा काही संबंध नाही. पण अभ्यास करणं ही नुसतीच एक तुमच्या आवडती गोष्ट आहे. बरोबर. पास होणारी विवेकाचं हे लागतं, नियोजन लागतं. मग ते नियोजन तुम्ही केलं आहे का? ते वेळोवेळी तपासलं आहे का? त्याला हवं तेव्हा बदल केलेले आहेत का? ते जे नियोजन प्रमाणे दाखवून कोण तरी ते हे करून घेतले का व्हेरीफाय की ते बरोबर आहे की नाही? हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत. बरे आता नियोजनाशिवाय अभ्यास करतात. रोज मला 10 तास बसलो अभ्यास केला तर त्याचा काय संबंध आहे? घेऊन सगळी अभ्यास करणं हे खूप वेगळी टेक्निक आहे. ते सगळ्यात नोट्स काढ सांगत होता ज्या हा पण एक मुद्दा आहे की तू एक तर अंडरलाईन करा, पुस्तकाच्या बाजूला लिहा, पण नोट्स काढा. नंतर पुढचं वाचतं नुसतं वाचून काय मारे ते काही लक्षात राहतं असं नाही. म्हणजे त्यामुळे ज्याला कसं सुंदर पुस्तक कुठलं याचं उत्तर अगदी फिक्स असतं ते म्हणजे आपले नोट्स. त्या नोट्स तुम्ही चांगल्या बनवा, त्या अपडेट करा, त्या रिवाईज करा, त्या शब्द वाचा. पुस्तकं परत वाचायची गोष्ट नाही. पुस्तकाचा प्राण कॉपी घेतला की ते आपल्या नोट्सचं लॉन्ग केलं त्या नोट्सच्या आधारेच सुंदर पोस्ट काढता येऊ शकते. ते सगळं आपलं जे टेक्निक जे आहेत त्या बऱ्याच वेळेला आपण लक्ष देत नाही. त्या लक्षात देणं आवश्यक आहे. त्यामुळे बऱ्याच मुलांनी 4 ते 5 पोस्ट काढतोय की इतका अभ्यास केला असतो त्याची एकही पोस्ट लिहित नाही. किती दुर्दैव असतं की अभ्यास एवढा असतो की 4 ते 5 पोस्ट सहज देखील. बरोबर. पण ते काय होतं तर ते हे सगळे टप्पे जे आहेत नीट फॉलो न केल्यामुळे त्यामुळे अभ्यास करण्याआधी अभ्यासाचा अभ्यास केला पाहिजे. या अभ्यास करायचा म्हणजे नक्की काय करायचं आपल्याला एक्झॅक्टली निश्चित ठरवलं. येस. आणि नक्की त्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट खरं लक्षात घेणं पाहिजे. तुम्ही जे म्हणले की अभ्यासाचा अभ्यास केला पाहिजे, पण तुम्ही फक्त अभ्यास करताय पण तो काय करताय आणि कशा पद्धतीने केला पाहिजे हे जर माहित नसेल तर मग उपयोग नाही. दिशाहीन अभ्यास. आणि तुम्ही जर सांगितलं की 4-5 पोस्ट काढण्या इतपत अभ्यास असतो. सो या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. सर आपण वास्तव घटनेवरती बोलतोय. सो थोडासा एक वास्तववादी प्रश्न मला विचारावा वाटतं तुम्हाला. प्रत्येक जण ज्यावेळी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आला तर बऱ्याच जणांनी कोण म्हटलं की आता क्लासेसवाले खिसे भरणार, आता क्लासची फी आम्हाला परवडणार नाही, खूप हा जो पॅटर्न आला याच्यासाठी क्लासेसवाल्यांचीच फूस होती. खरंच त्या पॅटर्नसाठी क्लास लावणं गरजेचंच आहे का, किंवा क्लास लावला तरच अधिकारी होणार का? एकेकाळी समजा प्रश्नाचं उत्तर हो असं असतं. पण आता हे ऑनलाईन मीटिंग इतके प्रभाव आहे. बिहारमध्ये काय होतं की गावागावात रेंज नसते. मुलं काय करतात की रात्री सेशनला येतात. सेशनला गुगलने दिलं असतं इंटरनेट, रात्री त्याचं डाउनलोड करून घेतात आणि मग आठवड्याभर गावात जाऊन ते वेगळे लेक्चर ऐकतात. ओके. आणि अशा प्रकारे म्हणजे ते असं बंद करून परत पास होतो आणि वेगळी एक्झाम काढतात. एवढे स्पीड दिलं. तसंच आपल्याकडे काही समस्या नाही. आपल्याकडे गायडन्सही आहे, लेक्चर्स पण आहेत, सगळंच असतं. म्हणजे त्यामुळे अशी तक्रार म्हणतात त्याचा कामं नाही की आणि गायडन्सचा भाग 10वी 12वी असो, कॉलेज असो, आपण गायडन्स देतोच ना. आपण कॉलेजमध्ये जातो, आपण शाळेत जातो, त्यावरून मोठी एक्झाम आहे. मग गायडन्स घ्यायला पण म्हणजे गायडन्स घ्यायला काही चुकीचं असं वाटत नाही. म्हणजे बरोबर. का राहिला तू गायडन्स? कारण आपला बराचसा अभ्यास कच्चा राहिला असतो आधी. तो पुरुषा प्रमाणात आपण कोणी घेतलंच नसतो. तू नीट घेत नसता तर कधीच गायडन्सची गरज पडली की अशी ज्यांचा पक्का असतो तर गायडन्सची गरज पडत नाही. डायरेक्ट पोस्ट करतात. बरोबर. अशी किती उदाहरणं युपीएससीत पण की एमपीसीत पण होतेच. त्यामुळे तसा मुद्दा सगळा आहे. पेपर तपास नियर होतं केवढं नंतर कराय, पण तेही आता ऑनलाईन करून घेता येतात. त्याच्यासाठी पण दिलं पाहिजे असते काय नाही. त्यामुळे गायडन्सचा शब्द वापरतोय आपण, मार्गदर्शन. क्लासात लावलं पाहिजे असं म्हणलं नाही. तुम्ही टेस्ट सिरीज लावा, तुम्ही मेंटॉरशिप माझं काय काम आहे तो लावा, ते नुसतं टचमध्ये राहा होतं तसंही करताय. पण टचमध्ये राहा मात्र कर. स्वतःच्या आयसोलेशन घेऊन अभ्यास केला आणि किती वर्ष गेली तरी कळत नाही की आपण पुढे चाललोय मागे चाललोय आपलं काय होतंय. बरोबर. तशा प्रकारे करणं धोकादायक आहे. सारखं व्हेरीफाय करत राहा आपण जे करतो आहोत ते युपी दिशेने आहे की नाही. कोणाला तरी विचारा, मित्राला तरी विचारा, ते बेटा माझं तरी विचारा. कारण आता दोषी जातात. किंमत वर्षांची आहे आणि तरुणपणी प्रत्येक देशाचं महत्व खूप जास्त आहे. बरोबर. बरं, आता बरेच जण म्हणतात की युपीएससीचा पॅटर्न आलं का मला अभ्यासासाठी दिल्लीला जावं लागेल, किंवा कुठला क्लास करायचा असेल तर दिल्लीला जावं लागेल. गरज आहे? हा खूप मोठा गैरसमज आहे की दिल्लीमध्ये काय होत आहे समजा अभ्यास की सुद्धा युपीएससी कडे पण की 100 मुलं पास होतात. महाराष्ट्रातून मुलं 10 असं दिसतात. सतत 100 मुलं पास होते युपीएससीतले. तिकडे ते 10 जर बसले होते आणि 100 पास झाले. बरोबर. आणि ते 100 बसले 10 पास झाले. एक्झॅक्टली. तर बरोबर असं वाटतं की तिथे 100 होते 10 झाले. इश्यूचा मुद्दा आहे. एक सेकंड, दिल्लीमध्ये काय होतं की जसं आपण इथे आपण असं त्यावेळी बोलतो, एखादी गोष्ट घरी सांगतो की हे असं की तसं आहे, तसं करू कर की तसं करू नको, तसं बराचसा दिल्लीतल्या अनुभव असं नाहीये. दिल्लीमध्ये बराचसा ते इतकं पर्सनली बोलत नाही. वेळीच दिशा पण सांगतात, ते वेळेस कधी सांगतात, ते आपण प्रोफेशनली वागतात की आता एवढं झालं एवढंच, एवढं जास्त बोलणार नाही. मग तिथे बराचसा गायडन्स योग्य मी तो असं काही नाहीये. वातावरणाचे मोठे इश्यू आहेत तिथे. तिथलं हवामान, तिथलं प्रदूषण, तिथली थंडी आणि तिथलं खाणं पिणं हे बऱ्याच मना झेपत नाही. आणि त्यामुळे हा मोठा गैरसमज आहे
की दिल्लीत गेलं पाहिजे. अर्थात हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. अर्थातच सर, आजच्या पॉडकास्टच्या शेवटी बोलण्यासारखं खूप आहे, वेगवेगळं सेशन घेत राहू आपण, परंतु आजच्या पॉडकास्टच्या शेवटी सगळ्या गोष्टी आपण बोललोय, पण एक सारांश म्हणून विद्यार्थ्यांना काय सांगाल तुम्ही, काय केलं पाहिजे, या पॅटर्नला कशा पद्धतीने ऍक्सेप्ट केलं पाहिजे? तर जसं आपण बघितलं की आता त्यांनी दिलाय, ऑलरेडीचा अभ्यास करून दिलाय. लेट्स होप की एमपीसी लवकर सॅम्पल पेपर सुद्धा तुम्ही कळेल आणि त्यामुळे आता अजून चांगली कल्पना येईल. आणि मटेरियल जे आहे ते सुदैवाने आता भरपूर बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे. आता अजून डोस नवीन मटेरियल येत आहे, इमर्जिंगमध्येही आहेच, मराठीमध्येही येत आहे. आणि त्यामुळे युपीएससीचे विद्यार्थी असाल तुम्ही, तर तुम्ही आधी महाराष्ट्राशी रिलेटेड भाग करा आणि तयार हो. तुम्ही एमपीसी विद्यार्थी असाल तर तुम्ही आता जो नवीन सिलेबसचा भाग आहे, नवीन जे भाग आहे त्याच्यावर काम करा. असं दोघांनी बरोबर जे आपल्याकडे नाहीये त्याच्यावर काम केलं तर बरोबर दोघं तयार लागतील. त्यातनं दोघांमध्ये एक चांगली स्पर्धा, ज्याला आपण हेल्दी कॉम्पिटिशन म्हणतो, निकोप स्पर्धा, ते तयार होईल. आणि अशा प्रकारे स्पर्धेकडे आपण निकोपरी बघितलं तर आपल्या सगळ्यांचाच फायदा होईल. तर अशा प्रकारे एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन, माहिती देवाणघेवाण, एकमेकांना शेअर करणं, चर्चा करणं हे खूप चांगलं असतं. नॉलेज इज द ओनली थिंग इन द वर्ल्ड विच ग्रोज बाय शेअरिंग. ही वाटल्याने वाढणारी ती एकमेव गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुमचं जे ज्ञान आहे ते नक्की सगळ्यांबद्दल वाटा आणि तसं बद्दल राहा, एकदम छान फ्रेश राहा, तर छान तुमचे प्रवास होईल आणि तुम्हाला मला आशा आहे. नक्की सर. आणखी एक विद्यार्थ्यांचा एक प्रश्न असतो की जसं एमपीएससी साठी प्रत्येक सब्जेक्टसाठी भरपूर साहित्य होतं, अभ्यासासाठी अभ्यास साहित्य, तसं आता नोवेल पॅटर्नसाठी काय आहे मार्केटमध्ये? भरपूर वेगळा. सध्या एथिक्सवर समजा 5-6 पुस्तक आले नुसत्या एथिक्सवर ऑलरेडी. असं प्रत्येक, आता समजा आपलं शासन, गव्हर्नन्स या टॉपिकवर पुस्तक आहे, भारतीय अर्थशास्त्र पुस्तक आहे, निबंध ऑलरेडी पुस्तक आलेली आहेत, खास म्हणजे आपलं नवीन पॅटर्नचा निबंध. अशा प्रत्येक विषयावर पुस्तकं ऑलरेडी मार्केटमध्ये आलेली आहेत आणि आता येतात पण म्हणजे कसं काय म्हणतो 2 वर्षामध्ये गेली, 2 वर्षात सगळ्यात काय करून केली होती, फक्त आता कन्फर्म झाल्यावर सगळे छापतात. ओके. त्यामुळे आता उलट फ्लडच आहे पुन्हा. आता पुन्हा चूज करशीलच आहे की नक्की कशा चूज करतात, चांगली गोष्ट आहे. त्यातनं आम्ही सांगतो पर्याय लांबकडे उभे राहतात. बरोबर. निश्चितच सर. खरं तर आजचा आपला हा पॉडकास्ट आहे, हा बदललेल्या परीक्षा पद्धतीला विद्यार्थ्यांसाठी एक दिशा देणारा ठरेल. खरं तर तुमचा अनुभव आणि तुम्हाला भरपूर वर्ग मानणारा आहे, जे विद्यार्थी आहेत ते तुम्हाला फॉलो करत असतात. आणि अर्थात कसं असतं, सोनाराने कान टोचणं जे म्हणतो आपण, तसं तुम्ही जर त्यांचे कान टोचले तर ते निश्चित ऐकतील आणि ते काम तुम्ही आज केलं. तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि विद्यार्थ्यांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपलं खूप खूप आभार.